नमस्कार मंडळी, अप टू डेट किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मासवडी। ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि खूप चविष्ट डिश आहे। ही डिश साधारणपणे बेसन आणि मसाल्यापासून बनवली जाते। काही ठिकाणी ती कोरडी भाजीसारखी बनवतात तर काही ठिकाणी रस्सा घालून पण करतात। मासवडी ही खास करून ग्रामीण महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे। बेसन, कांदा, लसूण, आलं, लाल तिखट, हळद आणि इतर मसाले एकत्र करून मिश्रण तयार केलं जातं। आता एक कढई घ्यायची, त्यात आपण खडे मसाले टाकूया। तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी। हे मसाले तेलात छान परतले की त्याचा सुगंध खूप छान येतो आणि मासवडीच्या रस्स्याला एकदम भारी चव येते। आता हे मसाले थोडेसे परतू द्या। आता हे खडे मसाले प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि हे खडे मसाले आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला एक वाटी तीळ घ्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी खसखस घ्यायचं आहे। 2 चम्मच खसखस घेतलेली आहे। ते आपल्याला मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे ते। आता तुम्ही इथे बघू शकता आपली तीळ आणि खसखस कशी तडतडत आहे। ते तडतडल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे ते। त्यानंतर एक वाटी खोबरं टाकायचं आहे। खोबरं पण आपल्याला लालसर होईपर्यंत परतवत राहायचं आहे मंद आचेवर। आता इथे आपलं खोबरं लालसर झालेलं आहे, ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। ज्यामध्ये आपण खसखस आणि तीळ काढलेलं त्याच्यातच आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे लांबट चिरलेला, तो सुद्धा आपल्याला परतवत राहायचा आहे। इथे बघू शकता आता आपलं कांदाही लालसर झालेलं आहे। त्यामध्ये मी 7-8 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि पुन्हा एकदा ते परतवून घेते। आता हे आपलं छान भाजून झालेलं आहे, ते सुद्धा मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता इथे अशा प्रकारे आपले खडे मसाले वगैरे सर्व भाजून झालेलं आहे मासवडीचे साहित्य। तर हे मसाले आपण एका मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया। सर्वात प्रथम पहिले मी खडे मसाले भाजून घेतले होते, ते मिक्सरला थोडंसं बारीक करून घेते। इथे बघा तुम्ही, आता मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे खडे मसाले। त्यामध्ये खोबरं टाकते आणि तीळ आणि खसखस हे भाजून घेतलेले जिन्नस मी त्यामध्ये टाकत आहे। मसाले सर्व आपल्याला गार झाल्यावरच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तर इथे बघा तुम्ही, हे पण मी वाटून घेतले आहे तीळ आणि खसखस खोबरं। आता त्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण भाजून घेतलेलं ते टाकायचं आहे। आता मी यामध्ये टाकले सर्व। तर इथे बघू शकता की बारीक करून घेतलेले आहे मी मसाला। त्यामध्ये धना पावडर 1 चम्मच, हळद 1 चम्मच, त्यानंतर गरम मसाला 1 चम्मच आणि लाल तिखट 1 चम्मच टाकून घेते। कांदा लसूण मसाला पण टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकले। हे आपल्याला सर्व मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला मासवडीचा मसाला रेडी झालेला आहे। आता एक छोटा खलबत्ता घ्या, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्यानंतर लसूण पाकळ्या। आता त्यात थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या। हे सगळे मसाले एकत्र आले की चव आणखी छान लागते। आता हे सगळं खलबत्त्यात छान टेचून घ्या, म्हणजे एकदम सुगंधी मसाला तयार होईल। आता कढई घ्या, गॅसवर ठेवूया आणि त्यात थोडंसं तेल टाकूया। तेल हळूहळू गरम होऊ द्या, म्हणजे पुढचा मसाला छान परतता येईल। तर मी आता त्यामध्ये आपली पेस्ट करून घेतलेली टाकली आहे। त्याचा सुगंध छान येईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। त्यानंतर मी त्यात 1 चम्मच हळद टाकलेली आहे। आपल्याला बेसनला कलर आणायचा आहे, त्यामुळे मी 1 चम्मच हळद टाकली आहे। ते पण छान परतून घेतले। त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। 2 वाटी मी पाणी टाकणार आहे। त्यामध्ये जास्त पण आपल्याला पाणी टाकायचं नाही, आपल्या बेतानुसार पाणी टाकायचं आहे। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकले आहे, ते एकदा ढवळून घेते। नंतर मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे, त्याच्या गुठल्या निघेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे। आपल्याला याच्या गुठल्या व्यवस्थित काढायच्या आहेत। आता इथे गॅस स्लो करूया आणि सर्व एकदम छान गुठल्या असं मोडून घेऊया। मी आता त्यावर एक झाकण ठेवून घेत आहे। आता झाकण काढून घेतलेलं आहे। वडीसाठी आपलं बेसन तयार झालेलं आहे। तर मी एका पाटावर एक रुमाल घेतलेला आहे, तो थोडा आपल्याला ओलसर करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्यावर खोबरं टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। आता
आपल्याला इथं आपण पिठलं करून घेतलं होतं ते कापडावर टाकून घ्यायचं आहे. हे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पाणी लावून त्याला स्प्रेड करायचं आहे. इथे आपल्याला पाणी लावत लावत हे आपल्याला थापून घ्यायचं आहे. गरम असेपर्यंतच हे आपल्याला थापून घ्यायचं आहे पाणी लावून लावून, आणि उरलेलं मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे. मासवडी वाफवताना जाडा थर करू नका, पातळ थर केला तर चांगली शिजते. बेसन थापताना फोडपाट्यावर थोडं पाणी टाका म्हणजे ते चिकटत नाही. मास वाफून झाल्यावर थोडं थंड होऊ द्या, मग कापले तर तुकडे नीट येतात. आता आपलं पिठलं थापून झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मासवडीचा मसाला छान असा भरून घ्यायचा आहे. मसाला टाकल्यामुळे पिठल्याला एकदम छान रंग, सुगंध आहे आणि झणझणीत चव येते. आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. कपड्याच्या कडा एकत्र आणून हळूहळू फोल्ड करून घेऊया, म्हणजे तो व्यवस्थित बसतो. असा नीट फोल्ड केल्यामुळे पुढचं काम आपलं व्यवस्थित मासवडी बनते. तर ते आपल्याला माशाच्या आकाराचं करायचं आहे. हळुवारपणे त्याला दाब करायचा आहे, दाब द्यायचा आहे, जेणेकरून त्याला माशाचा आकार आला पाहिजे. आता इथे आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही आपला आकार कसा आलेला आहे मासवडीचा. तर आपल्याला हे हळुवारपणे त्याची काप कट करून घ्यायचे आहेत. जास्त दाब देऊन करायचं नाही, कारण की त्याचा चुरा होतो. मग हलक्या हाताने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता आपली मासवडी अशी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला एका साईडला रस्स्याची तयारी करायची आहे. तर मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये एक चिरलेला उभा कांदा टाकले. ते आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 7-8 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कांद्यासोबत ते पण छान परतलं पाहिजे लसूण. त्यामध्ये मी सफेद डाळ टाकून घेते. तुम्ही त्यामध्ये चण्याची डाळसुद्धा टाकून घेऊ शकता. हे आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मी किसून. ते सुद्धा याच्यात मिक्स करून घेते आणि हलवून घेते ते एकदा मसाला आपला सर्व. त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. हे आपल्याला परतत राहायचं आहे मंद गॅसवर. झालेला आहे. आता आपला मसाला इथे रेडी झालेला आहे. ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आता इथे आपल्याला मसाले सर्व टाकून पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. तर मी त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकलेले आहे. आपला घरगुती काळा मसाला टाकले आहे. 1 चम्मच हळद टाकलेली आहे. 1 चम्मच कांदा लसूण मसाला घेतले आहे मी इथे. धना पावडर, गरम मसाला. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे. त्याच कढईत आता आपल्याला रस्स्याला फोडणी द्यायची आहे. तर मी इथे 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत मी. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जे मसाला करून घेतलो होतो ते टाकून घ्यायचा आहे. तो मसाला टाकल्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे मंद आचेवर. त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे.
जे मसाला वाटून घेतले होते मी त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी मी मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते मिक्स करून घेते मी. तर इथे बघू शकता आपली मासवडी रेडी झालेली आहे. रस्सा पण आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा इथे कोथिंबीर टाकलेली आहे वरती आणि हलवून घेत आहे. तर इथे बघू शकता आपला रस्सा किती छान रेडी झालेला आहे. जर रेसिपी आवडली असेल तर फॅमिलीमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.